मल्हार प्रेमाचे भाग 6 अँड ही केम. मी सई. घड्याळ पाहिलं. मम्माने आज फराळाला बोलावलं होतं. माझी ओटी भरायची होती तिला आज, आणि संध्याकाळी भोंडल्याचा कार्यक्रमही होता. तिला माझी थोडी मदतही हवी होती. आधी फॅक्टरीमध्ये करायचे भोंडला, पण एवढ्यात ती दरवर्षी घरी करायची. घर मुली बायकांच्या लगबगीने अगदी दरवळून उठायचं. या मॅडम CEO, आज काय वेगळाच ग्लो आहे चेहऱ्यावर, डॉक्टर साहेबांच्या आगमनाचा, डॅडू म्हणाला. तर मग नाचून झालं असेल तिचं. आज मेरे पिया घर आवेंगे, मम्मा म्हणाली. काय मम्मा डॅडू, झालेत की 4 वर्ष लग्नाला, आणि इतक्या वेळा जातात येतात तुमचे डॉक्टर साहेब की प्रत्येक वेळी ते येणार असले की नाचून कंबर मोडायची माझी. आम्ही तिघही हसलो. तसं मी आजीच्या रूममध्ये गेले. ती तशीच जशी 2 महिन्यांपासून होती. थोडीफार हालचाल, थोडं ओळख दाखवणं आणि पुन्हा शून्यात हरवणं. बाकी मम्मा डॅडूच्या म्हणजे तसं आमच्या घरात काहीही बदललं नव्हतं. तेच त्यांचं रुटीन, त्यांची माणसं, डॅडची सकाळची अदालत अर्थात न्यायसभा, त्याची पूजा, मम्माची धावपळ, मल्हारची लुडबुड आणि मधुविश्वाचं प्रेम. तसंच ताजं टवटवीत. आताही काय चालू आहे बोलणं काय माहीत. तो काहीतरी बोलतोय आणि मम्मा त्याला तिकडून घालवतीये. हे बॉन्डिंग कधीच सैल होणार नाहीये. दिवसेंदिवस ते आणखी घट्ट होणार. 2 वर्षांपूर्वी मम्माची तब्येत बिघडली होती तेव्हा किती हादरला होता डॅड. इनफॅक्ट आम्ही सर्वच. एक छोटं युरिन इन्फेक्शन दुर्लक्षित केलं तर किती वाढलं होतं मम्माला, आणि त्यात आलेले कॉम्प्लिकेशन्स. मम्मा 7 दिवस ICUमध्ये होती. एक क्षण तर असा आला की ती सुटते की काय हातातून असं वाटायला लागलं. डॅड तर 7 दिवस काहीच बोलत नव्हता, ना नीट जेवत होता ना झोपला होता. सतत रेस्टलेस. डोस देऊनही तेवढा वेळ झोपायचा, उठला की पुन्हा मधू. मी कसं काय दुर्लक्ष केलं. मी तिची औषधं स्वतःच्या हाताने द्यायला हवी होती. मी तिला स्वतःच्या हाताने खूप पाणी पाजायला पाहिजे होतं. असं काही बडबडत राहायचं. सत्याने 1-2दा कडक आवाजात सांगितलं तेव्हा कुठे थोडंफार खाल्लं आणि शांत झाला होता. पूर्ण वेळ सत्याचा हात हातात घेऊन बसला होता. तिला काही होणार नाही ना डॉक्टर साहेब, तिला काही होणार नाही ना डॉक्टर साहेब, बस हेच. बरं वाटलं तेव्हा मम्माने विश्वा म्हणून हाक मारली. त्याच्या त्या आनंद आणि पश्चाताप मिश्रित रडण्याने ICU हादरून गेलं होतं. तिथेच तिच्या हातावर, कपाळावर असंख्य वेळा ओठ टेकवले त्याने. कुणाचीही पर्वा नव्हती त्याला. मधू, तुला काही झालं असतं तर मेलो असतो ग मी. बस एवढंच बोलू शकला तो. त्या प्रायव्हेट ICUमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेला. त्या दिवशी देवाकडे एकच मागितलं, खरा हंसाचा जोडा आहे हा, कधीच वेगळं करू नकोस. एक साथ ठेव. आयुष्यही एक क्षणही कमी जास्त देऊ नकोस दोघांना. राहू शकतच नाहीत ते एकमेकात व्यतिरिक्त. आता सुद्धा या विचाराने डोळ्यात पाणी आलंय माझ्या. साऊ, बाळा काय झालं? डॅडने मला हलवत विचारलं. काही नाही डॅड, ते आजीची अवस्था पाहून. मी काहीतरी सांगायचं म्हणून सांगून टाकलं. तसं माझ्या डोक्यावर हात ठेवून तो पुन्हा मम्माकडे गेला. हे इन्फेक्शनचं झालं ना, तेव्हापासून त्याने मम्मावरचा पूर्ण भार कमी केला होता. फॅक्टरीसाठी अजून व्यवस्था केली होती. तसं आईच सर्व बघायची आता, आणि तो स्वतःही जास्त वेळ मम्मासोबत असायचा. त्या दोघांना सोबत वेळ मिळावा म्हणून मीही डॅडला घरीच राहा असं बऱ्याचदा सांगायचे. पण आता विचार करत होते, पुढे समजा दिवस राहिले तर मग कसं करणार होते मी. बाळ झाल्यावर तर सगळा ताण डॅडवर असणार. मग वाटायचं मल्हारने पाहायला हवंय फॅक्टरीचं सर्व. पण दुसऱ्या मिनिटाला तो विचार हवेत विरून जायचा. मल्हार आणि हे सगळं शक्यच नाहीये. माझ्या विचारांचं मलाच हसायला यायचं, आणि डोळ्यासमोर यायचे ते त्याचे 12वीचे मार्कशीट्स. 3 एक कॉमर्स शाखेतलं आणि 2 आर्ट्स शाखेमधले. डॅडला तेव्हाच कॉमर्ससाठी नाही म्हणाले होते. 10वीला त्याला 47%, ते पण बेस्ट ऑफ 5 होते म्हणून मिळालेले. त्यात स्पोर्ट्सचे मार्क्स ॲड होते म्हणून. त्यामुळे एवढे भारी आकडे असताना उगाच कॉमर्स घ्यायला लावलं होतं त्याला. काय तर म्हणे फॅक्टरीचे हिशोब बघेल. मी सांगून थकले होते त्याला काहीतरी इश्यू आहे. तोंडी बेरजा करताना भयंकर चुका करतो.
त्याचे 12च्या पुढे टेबल्स लर्न नाहीत. का अट्टहास करताय त्याला कॉमर्सला टाकायचा? शेवटी जे व्हायचं ते झालंच. मग आर्ट्सला ॲडमिशन. त्यात पण मम्माचं म्हणणं, इकॉनॉमिक्स स्पेशल घे, कॉर्पोरेटमध्ये कामी येईल. याने घेतलं. नाहीतरी त्याचं परीक्षेचं फॉर्म कोण भरून यायचं याला माहीतही नसायचं. परीक्षा कधी हे मी विचारलं की आठवायचं त्याला, आणि मग तो मित्रांना फोन करायचा आणि विचारायचा की परीक्षा कधी आहे. डिमांड आणि सप्लाय किती समजलं त्याला माहीत नाही, पण ते शिकवताना मम्मा म्हणजे चक्क मधुमिता राऊत मॅडम, इकॉनॉमिक्स स्पेशल विथ डिस्टिंक्शन, NET इन इकॉनॉमिक्स, यांचा बीपीच्या गोळ्यांचा डोस दुप्पट झाला होता. किती रडली होती मम्मा. माय गॉड, किती मारलं होतं त्याला. पण तो मात्र एकच, मार्जिनल युटिलिटी अशी कुठली कन्सेप्टच मी मानत नाही, तर त्याचा अभ्यास का करू. बापरे, सत्याला फोनवर सांगितल्यावर किती हसला होता. मल्हार होता तो. त्याचं सगळं कामच वेगळं. हे सई, अगदी सत्यासारखा आवाज काढत जवळ येत मल्हार म्हणाला. एक क्षण ठोकाच चुकला की हृदयाचा. वाटलं सत्याच आला, पण कान्हा होता. कान्हा, मी चिडत म्हणाले. तो गोड हसत होता. ते मिश्किल डोळे, खुदकन हसताना दिसणारे ते पांढरे शुभ्र दात, ते मानेपर्यंत रुळणारे अगदीच विस्कटलेले थोडे वेवी केस, ती उंची, तो मजबूत बांधा, तो चमकदार सावळा रंग, अगदी स्टब्बल बियर्ड. मान तर एवढी उंच आणि रुंद की पहिली नजर जाईल त्यावर. डिंपल चिन आणि त्याच्या डावीकडे एक मोठा तीळ. हसला की अजून उठून दिसायचा. डोळे तर इतके सुंदर, आणि त्या मम्मासारख्या दाट लांब पापण्या. बोलताना वेगळीच उघडझाप त्याची. मम्मा डॅडूच्या गुड फीचर्सचं डेडली कॉम्बो होता तो. पाहिलं की एक क्षण मेस्मराईज होऊन जायचं कोणीही. कान्हा, खरंच कान्हा होता तो. किती जणींच्या मनात असेल तोच जाणे. मला मात्र प्राऊड फिलिंग की अपना भाई बहुत हँडसम है. किती ग चिडते. येणारे सत्यादा, मग सुरू कर चिडचिड. तू गपा सत्यादाचा चमचा. येस, आहेच मी. पाण्याच्या ग्लासमधला घोट अगदी वरूनच तोंडात घेत तो म्हणाला. पाण्याचे ओघळ अगदी शर्टपर्यंत, तरी फिकीर नव्हती. गालावरचं पाणी शर्टच्या स्लीव्जने पुसूनही टाकलं. कान्हा, काय हा विचित्रपणा, असं पितात पाणी. मम्माने टोकलंच. पिऊन बघितलंयस तू कधी असं? नाही ना, पिऊन बघ, मग सांग मला किती भारी वाटतं असं. हां, तर काय म्हणते ताऊ, येत नाहीस यार तू गरबा खेळायला. इतकं सगळं अरेंज केलं आम्ही. येते की बघायला. किती मेहनत घेतोय माझा भाऊ, किती छान काम करतोय, कसा हिरो दिसतो, मग किती भारी गरबे खेळतो, मग मुली कसं बघतात त्याच्याकडे, किती जणी खेळायला मिळालं त्याच्यासोबत म्हणून खुश होतात. मी हातांच्या पंजावर डोकं ठेवलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले. गोड हसला. नाही ग गुणी पाहत माझ्याकडे. असं, डॅडला विचार, सोमवारच्या आरतीला मंदिरात गर्दी का असते ते. डॅड गोड गालात हसत पेपर वाचायची ॲक्टिंग करत होता. जाऊ दे यार, तू खेळ ना यार, गरबे छान तर खेळतेस तू. आज अबुदी आणि ध्रुव जीजू पण येणार आहेत. आज खरं तर जास्त क्राऊड एक्सपेक्टेड आहे. हो, येईन ना. तुझ्या सत्यादासोबत गरबे खेळेन मी, नाहीतर खेळणारच नाही असं ठरवलंय मी. मग तर झालं, तो काय खेळणार नाही, आणि मग तूही. का? शिकव ना जरा आला की. एवढा गुजरातमधून शिकून आलायस तू तर. बाय द वे, तिकडून किती मुलींची मनं चोरून आणलीयस हां? मी मुद्दाम त्याला ऑड वाटावं म्हणून विचारलं. त्याला मुलींवरून चिडवायला मजा यायची मला, पण तो कसला ऑड वाटून घेतोय. अरे दौलतवाडी नाहीये ते, सावळ्या रंगाला भाव द्यायला. तिथे नुसता गोऱ्या रंगाला भाव, गोरा चिट्टा डिकरा ओनली. सो कोणी पाहिलंही नाही माझ्याकडे. अरे अरे अरे, मग तुला कोणी परी आवडली की नाही? हो, आवडली ना. मग मला पाहून उडून गेली. जोर जोरात हसत तो म्हणाला. फोन वाजला तसा फोन हातात घेतला त्याने. हे ताऊ, सत्यादा येत नाही आज. फोनमध्ये पाहत तो म्हटला. का? काय झालं? तुझा फोन कुठे आहे? तो तुला फोन करत होता. हो, सायलेंटवर आहे. काय झालं पण? दोहाला फ्लाईट चेंज करणार होता ना तो. हो. अगं तिथे डस्ट स्टोर्म एक्सपेक्टेड आहे, सो फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. काय? असं कसं? डस्ट स्टोर्म? अरे यार, याला नेमकं दोहामध्येच चेंज करायचं होतं का फ्लाईट? मी चिडत म्हणाले. काय झालं साऊ? फराळाचं ताट माझ्यासमोर ठेवत मम्मा म्हणाली.
अगं हे बघ, डस्ट स्टॉर्म येणार आहे तिथे. आता माहीत नाही रिझ्यूम कधी होईल सर्व्हिस. कान्हा मम्माला म्हणाला. मी सत्याला फोन लावला. त्याने तेच सांगितलं. नशीब तो दोहाला सेफली पोहोचला होता. पण मला काळजी वाटत होती. एकतर या वादळाची आणि त्याच्या सिक्युरिटीची. कारण इंटरनॅशनल ट्रॅव्हल होतं ते. पण डॅडने विचारलं तसा तो म्हणाला की त्याला VIP लॉन्जला बसवलंय आणि सेफ आहे ते. माझा मात्र पूर्ण मूड ऑफ झाला होता. कारण आज त्याचं येणं शक्यच नव्हतं. डस्ट स्टॉर्म पूर्ण शमल्याशिवाय फ्लाईट निघणार नव्हतीच. शिवाय रनवे क्लिअर व्हायला बराच वेळ लागणार होता. त्यात तो म्हणाला की थेट दिल्लीला जावं लागेल. मग बेटर दिल्लीचं काम करून येतो. म्हणजे अजून 3 दिवस तो येणार नाही. आजचा जोडीचा गरबा, उद्याची फॅक्टरीमधली पूजा आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्याचं सीमोल्लंघन. सगळं तसंच राहून जाणार. खूप खूप वाईट वाटत होतं मला. रडायला येत होतं. मम्माने समजूत घातली पण मला समजून घ्यायचं नव्हतंच. एक एक क्षण सकाळपासून जात नव्हता आणि आता हा 3 दिवस नाही यायचं म्हणतोय. तो फोन करत होता, सॉरी म्हणत होता. पण मी काही रिप्लायच देत नव्हते. तो दिवस, ती रात्र कितीदा डोळ्यातलं पाणी पुसलं असेल मलाच माहीत. भोंडल्यातही लक्ष नव्हतं माझं. अबू आणि ध्रुवला जोडीने गरबा खेळताना पाहून कसं तरीच झालं आज मला. आहाना होती कडेवर म्हणून तेवढाच आनंद. बाकी सगळीकडे आनंद होता. पण मला तर रडू रडू आलं. आय वॉज बॅडली मिसिंग हिम. दुसऱ्या दिवशी दसरा होता. सकाळी घर झेंडूच्या फुलांनी बहरलं होतं. पण मन नाही. तो दिल्लीसाठी निघालाय असा मेसेज आला. पण तरीही मी रिप्लाय नाही दिला. आवरून मी आणि आई फॅक्टरीत गेलो. पूजा होती. मॉम डॅड पूजेला बसले होते. जेवणं झाली. माझा काही करायचा मूडच नव्हता. आईनी समजावलं म्हणून नवीन साडी नेसले. गरब्याच्या ग्राउंडवर पण रावण दहन होतं. मल्हारचा प्रचंड आग्रह. मला जायचं नव्हतं तरीही शेवटी आवरून गेले. बराच वेळ लागत होता. का ते काही कळत नव्हतं. तयारी तर झाली होती. गर्दीही वाढत होती. भजनं म्हटली जात होती. आणि मग पुन्हा गरब्याचा फेर धरायची मागणी. झाले की गरबे 9 दिवस. आज काय पुन्हा? काय करतील ही तरुण मुलं? खरंच. ध्रुव आणि अबू आजही आले होते गावात. जोडीने पुन्हा गरब्याचा फेर धरला त्यांनी. सर्वच जण रंगले होते. मी मात्र सत्याला मिस करत होते. तारा विना शाम एक लडू लागे. भजन गुजराती होतं. बऱ्याच वर्षांपासून ऐकतही होते. पण आज अर्थबोध होत होता. किती एकटं वाटत होतं मला. सर्व लोक असूनही एक सत्याचं नसणं किती उदासीन करून जात होतं. आज गोकुळात रंग खेळतो हरी. भजनाचा स्पीड अचानक वाढला आणि वाद्य अगदी जोरात वाजू लागली. असेल काही. तेवढ्यात कोणीतरी हात खेचून मला जोरात ओढलं आणि पुढे गरबा खेळणाऱ्यांच्या गर्दीत लोटले गेले मी. काही कळत नव्हतं मला. मी इकडे तिकडे पाहिलं आणि समोर मंद हसत सत्या उभा राहिला. माझे डोळे बाहेर येतील की काय असं झालं मला. तुम्ही? चला कसं खेळायचं दाखवा, असं काहीतरी तो म्हणाला. आम्ही रिंगणात होतो. काहीतरी करणं भाग होतं. पदर खोचून मी काहीतरी टाळ्या वगैरे खेळले पण लक्ष कुठे, म्हणजे काही कळतच नव्हतं मला. 2 हात खालीवरती असं काहीतरी तोही इकडे तिकडे पाहून खेळत होता खरं. काय ताऊ पाहिलंस, तेरे लिए आज फिर से गरबा रखा. तुझी इच्छा होती ना सत्यादासोबत खेळायची, खेळ ना मग. आमचा व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल हातात धरत मल्हार म्हणाला. मला तर बाई इतकं भरून आलं होतं. काय बोलावं काही कळतच नव्हतं. मम्माला शोधत मी तिच्याजवळ गेले. तिच्या पाठीमागे डोळे पुसत होते. तिने सावरलं मला. कसलं रडू येत आहे? तो आलाय म्हणून की त्याला अजूनही अजिबात कुठलाही डान्स प्रकार येत नाही म्हणून? मला हसायला आलं. चल जा बघू त्याच्या बाजूला. अगं अख्ख्या गावाला वाट पाहायला लावलीये मल्हारने. तुझ्या डॅडला आवडणार नाही हं जास्त वेळ घेतला तर. जा. म्हणजे सर्वांना? माहीत होतं की ते येणार आहेत. परवाच भारतात आलेत ते. दिल्लीचं कामही संपवलंय त्यांनी. आता निदान पुढचा आठवडाभर तरी इथेच आहे तुझा सत्याफत्या नालायक. काय? मला का नाही सांगितलं? का करता तुम्ही सगळे असं? जाऊ दे यार. आणि हो, आहेच तो सत्याफत्या नालायक. मला पुन्हा रडू यायला लागलं. साऊ अगं राग नको करूस.
खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करून आलाय बघ तो. कुणीतरी सत्याच्या हातात जळती मशाल दिली होती. रावण दहन त्याच्या हातून केलं जाणार होतं बहुतेक. त्याने मशाल लावली आणि क्षणात पेट घेतला गेला. रावणाचा पुतळा क्षणात पेटला. लोकांनी आनंद साजरा केला. लख्ख प्रकाशाने आकाश उजळून निघालं होतं. सर्वजण दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते एकमेकांना. सत्या तर व्यस्त होता बोलण्यात. मधून मधून बघत होता माझ्याकडे. घरी जाऊन कपडे बदलूनही आला होता. ऑरेंज कुर्ता. किल्लर कुठला? काही किल होणार नव्हते, पण मी बोलणारच नव्हते अजिबात. किती रडवलं मला कालपासून उगाच. आणि सर्वांना माहिती तरी कोणी बोलत नाहीये हे मला. काय तर म्हणे डस्ट स्टॉर्म. तो हळूहळू जवळ येत होता. त्याची ती रोखलेली नजर. उफ, पुन्हा मी पाघळणार होते. पण मला राग दाखवायचा होताच. मी तिथून निघाले. हे सई, थांब, आतिषबाजी होईल आता. तुम्हीच पहा, मला बोलायचं नाहीये. अरे, एवढं सरप्राईज दिलं मी आणि तू असा राग करणार आहेस? काय सरप्राईज? किती रडवलं मला. गाडी पार्क केली होती तिथे निघाले मी. त्याचा ड्रायव्हर पुढे झाला. तसं त्याने त्याला थांब असं खुणावलं. साऊ, थांब. नाही, मी माझ्या गाडीचं दार उघडलं होतं. पण दुसऱ्या क्षणाला एक जोरदार हिसका आणि मी त्याच्या मिठीत होते. त्या अंधारात, त्या एकांतात त्याचा तो राकट स्पर्श, ज्याच्यासाठी आसुसले होते, तो अनुभवून मोहरले होते मी. त्याच्या शरीराचा ओळखीचा सुगंध. धुंद होत होते मी. सोडा मला, नकोय हे. इथे असं. यू आर सो बॅड. सर्वांना माहिती तुम्ही इंडियात कधी आलात. तुम्ही दिल्लीला काय करायला गेला होतात, फक्त मला माहिती नाहीये. यू आर रिअली बॅड. त्याला छातीवर मारत मी म्हणाले. येस, आय ॲम. सो मे आय? तो झुकला. त्याची पकड घट्ट होती. माझ्या कमरेला विळखा होता त्याच्या हातांचा. मी बोलणार होते काहीतरी, पण नाही बोलता आलं. मला काहीही कळत नव्हतं. फक्त एवढं कळत होतं, या ओठांचा ओलावा पुरेसा होता डोळ्यांचा ओलावा कमी करण्यासाठी. मी सत्यजित. डोळे जास्त ओलावले होते की ओठ माहीत नाही, पण आकाशात होणाऱ्या आतिषबाजीने तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिचा विरोध थांबला होता, पण राग लवकर जाणार नव्हता. ओठ माझ्या ओठातून सोडवून रागात मला लांब ढकलून ती निघून गेली होती. पण मीही प्रयत्न सोडणार नव्हतो. आजची रात्र आमची होती, फक्त आमची. आणि आत्तापर्यंतचा अनुभव होता माझा. तिचा राग ओसरल्यानंतर तिचं बरसणारं प्रेम जास्त तीव्र असायचं. क्रमशः. सत्यजित काढू शकेल का सईचा राग? नक्की ऐका पुढचा भाग.